मंडळी, इथे आज मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्यांचे दोन वेगवेगळे भरीत दाखवलेले आहेत आणि हे दोन्हीही भरीत आहेत ते अप्रतिम असे लागतात। तुम्ही जर एकाच प्रकारचे वांग्याचे भरीत बनवत असाल तर अशा पद्धतीचे वांग्याचे भरीत एकदा करून बघा आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा। आता इथं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे आणि आता दुसऱ्या पद्धतीचं आपण वांग्याचं भरीत बघणार आहे। तर हे अप्रतिम असं वांग्याचं भरीत होतं आणि याची रेसिपी खूप वेगळी आहे, चवही खूप वेगळी लागते। हे जे वांग्याचं भरीत आहे ते भाकरी आणि चपाती सोबत अतिशय चविष्ट लागतं। दोन्हींच्या पद्धती वेगळ्या आहेत, चवही वेगळी आहे। तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हे जळगावी वांगा आहे तर त्याची रेसिपी आहे। तर बघूया आपण दोन्ही वांग्यांच्या रेसिपी। चला तर मग। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। आपली आजची रेसिपी वांग्याच्या भरीतचे दोन प्रकारचे वांग्याचे भरीत इथं आपण बघणार आहे। तर सुरुवातीला इथं मी काळ्या वांग्याचं भरीत करणार आहे। तर इथं बघू शकता एक काळं वांग घेतलेलं आहे आणि हे काळ्या वांग्याचं भरीत आहे ते महाराष्ट्रीयन पद्धतीनं दाखवणार आहे। आणि दुसरी जी आपली पांढरं किंवा ज्याला हिरवं वांग किंवा मग त्याला जळगावी वांग पण बोललं जातं तर त्याची रेसिपी आहे। तर त्याची रेसिपी आपण पुढे पाहूया। आता सुरुवातीला हे वांग घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि अशा प्रकारचे त्याला सुरीने काप दिलेले आहेत। काप जरा खोलवरती द्यायचे म्हणजे वांग जे भाजताना आहे ते व्यवस्थित चांगलं भाजलं जातं आतपर्यंत। त्यानंतर गॅसवरती ठेवून हे वांग आहे ते चांगलं आलटून पलटून भाजून घ्यायचे। आता वांग भाजतंय तोपर्यंत आपण दोन छोटे कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। आता इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा शक्यतो कांदा आणि टोमॅटो थोडं बारीक चिरायचं आहे आणि दोन मिरची घेतलेल्या आहेत त्याही आपण चिरून घ्यायच्या आहेत। टोमॅटो चिरत असताना त्यातील बिया आहेत त्या काढून टाकायच्या। एकदम कवळा टोमॅटो असेल तर मग त्याच्या बिया राहिल्या तरी चालू शकतं, परंतु इतर टोमॅटो मधले बिया असतील तर त्या काढून टाकून मग टोमॅटो आहे तो चिरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने टोमॅटो पण मी इथे चिरून घेतलेला आहे आणि एकदम फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आणि तीही चिरून घेतलेली, बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आता इथं आपलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता आपण वांगही भाजत आलेले आहेत। आता आपण आलटून पलटून सगळ्या बाजूनी वांग आहे ते चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जेवढं चांगलं वांग भाजलं जाईल तर तेवढं भरता बनतो पण छान आणि आपल्याला स्मॅश करायला जास्त लागत नाही। अशा पद्धतीनं वांग आहे ते गॅसवरती आलटून पलटून भाजून घेतलेलं आहे। आता इथं या वांग्याला मी सुरुवातीला जे तेल लावतात तर तसं लावलेलं नव्हतं, तरी सुद्धा बघू शकता इथं त्याची साल आहे ती व्यवस्थित निघून येते। थोडंसं थंड झालं वांग की असं जाळीवरती घेऊन आता बघा गरमच आहे, त्यातून वाफा निघतायत त्यामुळे थोडंसं हाताला भाजते, पण तरी सुद्धा त्याची साल आहे ती व्यवस्थित निघते। तर अशा पद्धतीनं साल आहे ती काढून घ्यायची, सोलून घ्यायचे। त्यानंतर देठ कापून घ्यायचा आणि जेवढं वांगचा भाग असेल तो काढून घ्यायचा आणि सुरीने अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचं आहे। सुरीने कट केल्यामुळं काय होतं की व्यवस्थित कापला जातो आणि स्मॅश होतो चांगला। आता हे वांग आहे ते मी कवळं घेतलं होतं त्यामुळे यामध्ये बिया नाही। जर वांग तुम्ही जून घेतलं तर त्यातील बिया आहेत त्या काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर वांग्याचं भरीत करायला घ्यायचे। आता ते कढई घेतली, त्यामध्ये दीड पळी तेल घालून घेतलं, मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। कांदा थोडासा 2 मिनिटं परतून घ्यायचा, जरासा भाजल्यानंतर मग त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं, आलं लसूण पेस्ट अर्धा चम्मच घालून घेतली आणि तेही 2 मिनिटं परत परतून घेतलं। कांदा आता बघू शकता भाजलेला आहे। आता त्यामध्ये हळद घातली अर्धा चम्मच आणि लाल तिखट घातलेले आहे इथं मी 1 चम्मच आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये जिरा पावडर आणि धनिया पावडर घालणार आहे। आता मसाला हे चांगले भाजून घ्यायचेत म्हणजे वांग्याची जी टेस्ट असते ती छान लागते। आता हे सगळे मसाले ते चांगले भाजलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यावरती टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यावरती आपण जे वांग घेतलं होतं चिरून किंवा स्मॅश करून तर ते घालून घ्यायचं आहे। वांग चांगलं शिजलेलं असलं ना मग भरतायला छान टेस्ट लागते आणि स्मॅश पण होताना व्यवस्थित सुरीने किंवा मग चम्मचच्या साहाय्याने पण स्मॅश होतं। तर आता आपण यावरती झाकण ठेवू आणि 2-3 मिनिटांनंतर परत बघूया। तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण परत जे वांग्याचं भरीत आहे ते हलवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती हे वांग्याचं भरीत आहे ते चांगलं 2-3 वेळा परतून घ्यायचं आहे। आता बघू शकता मी दुसरी वेळ आहे आणि वांग्याचं भरीत आहे ते परत हलवून घेते। असंच आपण 2 ते 3 वेळा करून घेणार आहे झाकण ठेवून, म्हणजे वांग्याला चांगली वाफरलं जातं आणि टेस्ट खूप छान लागते। आता बघू शकता साईडनं तेल सुटत चाललेलं आहे थोडं थोडं आणि वांग्याचं भरीत आहे ते आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे। भाजलेलंच असतं वांग पण तरी सुद्धा आपण जेवढं चांगलं परतून घेऊ ना तेवढं चांगलं वांग्याला टेस्ट छान लागते। आता इथं आपण एक छोटी वाटी आहे ते अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तो घालून घेतलेला आहे। आता शेंगदाण्याचा कूट आहे तो चांगला वांग्याच्या भरीतमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे
आणि 2-3 मिनटं झाकण न ठेवता तसंच वांग आहे ते हलवून घ्यायचं, जेणेकरून जो शेंगदाण्याचा कूट आपण घातला होता तर तो व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजला जाईल। त्यानंतर त्यावरती चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि परत आपण तसंच मी हलवून घेतले। एक 4 ते 5 मिनटं मी भरीत आहे ते तसंच हलवून घेतलेलं आहे। तर बघू शकता आता आपलं भरीत आहे ते तयार झालेलं आहे आणि गरमागरम भरीत भाकरीसोबत अप्रतिम असं लागतं। हे महाराष्ट्रीयन स्टाईलनं बनवलेलं आहे आणि खूप छान लागतं। अशा पद्धतीचं भरीत नक्की बनवून बघा। चला तर आता आपली ही वांग्याची रेसिपी तयार झालेली। आता पुढची रेसिपी बघूया। तर पुढच्या रेसिपीसाठी नमस्कार मंडळी, चला तर आता पहिली रेसिपी तुम्ही बघितलेलीच आहे। आता आपण दुसरं वांग्याची भरीत कसं करायचं आहे तर त्याला सुरुवात करूया। जास्त वेळ न घालवता आपण वळूया रेसिपीकडे। आता इथं बघू शकता तुम्ही मी पांढरं वांग घेतलेले। आता याला पांढरं वांग पण बोलतात किंवा मग काही जण हिरवं वांग बोलतात किंवा मग जळगावी वांग पण बोललं जातं। आता हे जे वांग घेतलेलं आहे तर ते आपण आता मी धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण ते भाजण्यासाठी ठेवून देऊया। तर भाजण्याच्या पूर्वी आपण त्याला आहे ते टोचा मारून घ्यायचे आहेत। हे मी धुवून घेतलं होतं सुरुवातीला आणि त्यानंतर अशा प्रकारच्या टोचा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण गॅसवरती हे भाजून घेऊया। आता इथं बघू शकता मी गॅस पेटवलेला आहे आणि त्यावरती जाळी ठेवून अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। ॲक्च्युली ही जळगावला जसं वांग बनवलं जातं, जळगावी वांग किंवा खानदेशी वांग बोलतात वांग्याचं भरीत, तर ते एक प्रकारचं म्हणजे हे असतं गवत असतं, त्याच्यावरती हे वांग भाजलं जातं आणि त्यानंतर ते बनवलं जातं। तर अशा पद्धतीने आपण वांग आहे ते आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण आता इथं मी थोडंसं हे घेतलेलं आहे, कांदाचा आपला पात असती तर ती कांदा पात घेतलेली, म्हणजे एक वाटी भरून होईल इतकी अंदाजे घेतलेली आहे। थोडीशी कमी जास्त झाली तरी चालू शकतं। इथं मी एका वांग्याचं भरीत करणार आहे त्यामुळे मी 1 वाटीभर कांद्याची पात घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर आता आपण इथं बघा कांदा पात कट करून घेतली, थोडंसं खोबरं घेतलेले त्याचे पण काप घेतलेले ते आपल्याला नंतर लागणार आहेत। लसूण पाकळ्या 10-15 घेतल्यात आणि 2 मिरच्या घेतलेल्या त्या चिरून घेतल्यात, त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि खलबत्त्यामध्ये त्याचा ठेचा छानपैकी आपण कुटून घ्यायचा आहे। आता आपण हा ठेचा आहे तो कुटून घेऊ। वांग आता भाजत आलेले, आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ठेचा आहे तो कुटून घेतलेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचा भरडा ठेचा काढून घ्यायचा आहे। आणि आता आपण वांग्याचा गॅस बंद करून वांग आहे ते सोलायला घेऊया। जरा 2 मिनटं वांग काढल्यानंतर थोडं थंड करून द्यायचं आणि त्यानंतर हे सोलायला घ्यायचे। इथं बघू शकता व्यवस्थित त्याची साल आहे ती निघाली जाते। तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला टोचा मारल्यानंतर त्याला तेल लावायचं आणि त्यानंतर भाजलं तरीही चालू शकतं, किंवा मग याच्यावरती आहे ना झाकण ठेवायचं, त्याची वाफ त्याच्यामध्ये म्हणजे मुरली गेली की ते आपोआप ओलसर बनतं आणि मग त्याची साल आहे ती आपल्याला व्यवस्थित काढता येते। तर आता हे वांग गरम आहे, मी पटकन करायला घेतल्यामुळे तरी सुद्धा बघू शकता इथं साल त्याची व्यवस्थित निघतीये। तर आता आपण याची साल आहे ती सगळी काढून घेऊया आणि त्यानंतर वांग करायला घेऊया। आता इथे वांग छान सोलून घेतलेलं आहे। आता आपण त्याचा देठ आहे तो काढून टाकूया आणि ह्याला स्मॅश करून घेऊया। आता तुम्ही हे सुरीच्या साहाय्याने असं कट केलं ना की व्यवस्थित स्मॅश पण होतं आणि नसेल तर मग तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता। थोडंसं सुरीने आधी कट करून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि त्यानंतर मग स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊया। आता इथं बघू शकता चांगलं बारीक झालेलं आहे, पण तरीसुद्धा मी स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून वांग जेव्हा आपण परततो तर त्यावेळेस खूप छान लागतं आणि एकजीव होतं असं। त्यामुळे थोडंसं स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊया। ॲक्च्युली जळगावला जेव्हा हे अशा प्रकारचं हे खानदेशी वांग बनवलं जातं तर तिकडं आहे ना ते एक लाकडाचं काहीतरी भांडं असतं, त्याला काहीतरी बोलतात, आणि मग त्याच्यामध्ये हे वांग आहे ते स्मॅश करून घेतलं जातं। तर चला आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण बनवूया। एक कढई घेऊन त्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घेतलेले आणि त्यामध्ये खोबऱ्याचे थोडेसे काप घेतलेले आहेत, 1 तुकडा घेतलेला आणि त्याचे बारीक बारीक असे आपण चिवड्याला जसे काप करतो तसे आपण सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे। बघू शकता इथं थोडेसे घेतलेले आहेत कारण की आपण एका वांग्याचं बनवणार आहे। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेही आपण तसेच तळून घ्यायचे, चांगले खरपूस रंगापर्यंत शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे। आता शेंगदाणे पण इथं आपले तळून झालेले आहेत। आता तेही आपण त्या डिशमध्ये जे भरीत आपण हे करून घेतलेलं स्मॅश करून त्याच्यावरती ठेवून देऊया। तर अशा पद्धतीनं आपण खोबरं आणि शेंगदाणा आहे तो तळून घेतलेला आहे। आता त्याच कढईमध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यानंतर त्यावरती आपण जे ठेचा करून घेतला होता मिरचीचा तो घालून घ्यायचा आहे। मिरची जर तुम्हाला तिखट कसं पाहिजे तर त्या अंदाजाने मिरची तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता हा ठेच्यामध्ये लसूण मी थोडा जास्त वापरला होता, 15 ते 20 पाकळ्या, त्यामुळे त्याला एक छान अशी टेस्ट येते। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं
आणि आपण कट करून घेतलेली कांद्याची पात होती ती घालून घेतली। कांदा पात काही लगेच परतली जाते, त्यामुळे इथे आता कांदा पात छानपैकी परतलेली आहे। आता आपण त्यामध्ये जे वांग घेतलं होतं, शेंगदाणा आणि खोबरं, तर ते एकत्र ठेवलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपण परतून घेऊया। इथं बघू शकता अप्रतिम अशी वांग्याचं भरीत दिसतंय आणि खायला खूपच टेस्टी लागतं। नक्की अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा। ही थोडीशी वेगळी पद्धत आहे, म्हणजे जळगाव साईडला याला जळगावी भरीत म्हणतात। तर याच्यासोबत ती कळण्याची भाकरी करतात, म्हणजे आपलं ज्वारीचं पीठ, ज्वारी असते, ज्वारीमध्ये समजा 1 किलो ज्वारी आहे तर त्याच्यामध्ये पावशर तुम्ही अख्खे उडीद घालायची आणि थोडीशी मेथीदाणा घालून ते दळून आणायचं आणि त्याची भाकरी याच्यासोबत खाल्ली जाते। त्याला कळण्याची भाकरी असं बोलतात, पण इथं कोण जास्त खाल्लं जात नाही, त्यामुळे मी आता याच्यासोबत तांदळाची भाकरी दाखवणार आहे। आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आणि एक 5 ते 10 मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलं। जेवढं छान आपण वांग परतून घेऊ ना तेवढं छान टेस्टी लागतं। आता बघा वांग छानपैकी परतून घेतलेलं आहे। आता आपण एकदा हलवून घेऊया आणि त्यानंतर आपण गॅस आहे तो बंद करून घेऊया। मस्तपैकी आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं दिसतंय। चला तर मग आता आपण पटकन भाकरी घालूया आणि गरमागरम भाकरीसोबत वांग्याचं भरीत आहे ते टेस्ट करूया। इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ॲक्च्युली त्याच्यासोबत कळण्याची भाकरी असते, पण इथं मी आता तांदळाची भाकरी करणार आहे। कळण्याची भाकरी घरी कोण जास्त खाल्ली जात नाही, त्याच्यामुळे मी तांदळाची भाकरी करते। तांदळाची भाकरी खूप छान लागते या दोन्ही वांग्यांच्या भरीत बरोबर। आता आपण पीठ मळून घेऊया आणि भाकरी करायला घेऊया। तर तांदळाची भाकरी करताना शक्यतो काय करायचं की पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचे, म्हणजे भाकरी येते एकदम स्मूथ येते आणि एकदम मऊसूद राहते। काही जणांची भाकरी आहे ती थापताना तुटली जाते किंवा तडकल्या जातात, किंवा मग पीठ जास्त दिवसाचं असेल तरीही असं होतं। तर त्यासाठी आहे ना, जर पीठ जास्त दिवसाचं असेल तर त्यामध्ये कोमट पाणी करून नंतर पीठ मळायचं आणि मग त्याची भाकरी करायला घ्यायची। आणि फ्रेश पीठ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये फक्त पीठ मळताना थोडं जास्त मळून घ्यायचं चांगलं, म्हणजे एकदम चिकटपणा त्याचा वाढला जातो आणि भाकरी आहे ती व्यवस्थित येते। तर बघू शकता भाकरी अजिबात भाकरीला तडा जात नाहीत वगैरे, आणि कितीही पातळ भाकरी म्हणलं आपली तरी आपण थापू शकतो। तर अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि तव्यावरती घालून घेतलेली। तव्यावरती घातल्यानंतर त्याला एक साईडनं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण पलटी करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी भाकरी आपली दिसते आणि खायला खूप छान लागते, टेस्टी लागते। ज्वारीच्या भाकरीपेक्षा बऱ्याच जणांना तांदळाची भाकरी ही जास्त आवडते। तर अशा पद्धतीनं आपण एक साईडनं भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनं डायरेक्ट गॅसवरती टाकायची आणि भाजून घ्यायची। एकदम टमकन अशी आपली भाकरी फुगली जाते आणि त्याला छान असा पापुद्रा येतो। तर बघू शकता आता आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आता आपण वांग्याचं भरीत आहे ते सर्व करायला घेऊया। ही जी दोन्ही प्रकारची वांग्याची भरीत आहे ती दोन्ही वांग्याची भरीत आहे ती भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम अशी लागतात। फक्त सर्व करताना गरमागरम सर्व करायची, म्हणजे एक छान टेस्ट लागते। तुम्ही पण अशा पद्धतीची वांग्याची भरीत करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच काही रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।